फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळीवंदन हा सण साजरा केला जातो। हा दिवस म्हणजे पृथ्वीला, मातीला नमस्कार करण्याचा दिवस। या दिवशी लोक एकमेकांवर रंग उडवत नाहीत, तर धुळीचा रंग वापरतात। हा सण पृथ्वीच्या पूजनाचे प्रतीक आहे। कथा आणि महत्त्व: होळीच्या दिवशी होलिकेचा दहन केला जातो, त्यानंतर धुळीवंदनाच्या दिवशी त्या जागी जमलेली धूळ वंदन केली जाते। ही धूळ म्हणजे होलिकेची राख। हिरण्यकश्यपूची बहीण होलिका ज्या चितेवर बसली होती, ती जळून खाक झाली। त्या पवित्र अग्नीपासून प्रल्हाद सुखरूप राहिला। हा दिवस वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। पारंपरिक पद्धती: धुळीवंदनाच्या दिवशी लोक एकमेकांवर धुळीचा रंग उडवतात। हा रंग पृथ्वीच्या पूजनाचे प्रतीक आहे। या दिवशी लोक आपल्या नातेवाईकांसोबत एकत्र येतात आणि पारंपरिक पद्धतीने रंग खेळतात। हा दिवस म्हणजे पृथ्वीला नमस्कार करण्याचा दिवस। लोक पृथ्वीला धन्यवाद देतात कारण ती त्यांना जीवन देते। आधुनिक काळातील बदल: आजकाल धुळीवंदनाच्या दिवशीही रंग खेळले जातात, परंतु ते पारंपरिक धुळीच्या रंगाच्या ऐवजी पिचकारी आणि गुलाल वापरून केले जाते। हा सण आता एकमेकांशी संबंध दृढ करण्याचा दिवस बनला आहे। लोक एकत्र येतात, रंग खेळतात आणि एकमेकांशी प्रेमाचे बंधन घट्ट करतात। धुळीवंदन हा सण पृथ्वीला नमस्कार करण्याचा दिवस आहे। तो वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक आहे।